सध्या सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे एक प्रश्न की तुंबाडची मंजुळामधली मंजुळा कोण आहे. आता मुद्दा असा आहे की हा सिनेमा येणार आहे उद्यापासून. फार मनापासून तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला आपण शुभेच्छा देऊया आणि स्वागत करूया यातल्या दोन कलाकारांचं, ओम भूतकर आणि प्रियल नाईक यांचं. प्लीज वेलकम. हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत. प्रियल, फार मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त मस्त. तू कसं आहेस? एकदम टकाटक. फार छान दिसतोस टकाटक. थँक्यू. आम्ही ओम तुला अनेक चित्रपटांमधून पाहिलेलं आहे. आमची खात्री आहे की आतापर्यंत तू खणखणीत काम केलंस तसं याही चित्रपटात केलं असेल. आणि प्रियल, तू या चित्रपटामध्ये पहिल्यांदा नायिका म्हणून काम केलंयस, बरोबर? आल्या आल्या घासून घुसून गुळगुळीत झालेला प्रश्न विचारतो जो तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राने विचारून झाला असेल. मंजुळा कोण आहे? कोण आहे मंजुळा? संकर्षण कराडे. अगदी बरोबर. अच्छा, हे अजून सांगायचं नाहीच असं ठरलंय का? तर आम्ही हे थेट चित्रपटात पाहायचं का? हो, उद्या 5 जून 2026 ला. वा, मग या चित्रपटाविषयी तरी थोडं आम्हाला ओम तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. हा चित्रपट असा आहे की चित्रपट पाहायला जनरली कुटुंब जातं, मित्रमैत्रिणी जातात, प्रेमी युगुल जातं. तर यांच्यापैकी कोणीही गेलं तर त्यांना आबालवृद्धांना हा त्यांचं मनोरंजन करेल आणि आनंद देऊन जाईल असा चित्रपट आहे. वा, म्हणजे थरार आहे, विनोद आहे, लव्ह स्टोरी आहे, असं भीती आहे, भीती आहे, सगळं आहे, रहस्य आहे, रहस्य आहे. फारच छान. नवरसांनी भरलेला चित्रपट असं म्हणायला हरकत 100%. हो की नाही? प्रियल, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? खूप भारी होता, खूपच जास्त भारी होता. कारण या सर्वांसोबत काम करायचं होतं. ओम भूतकर, मकरंद नासपुरे, सई तामणकर, जितेंद्र जोशी, त्यांच्यासोबत तर मी आधी काम केलंय. तर मी खूप जास्त एक्साइटेड होते. पुन्हा जेव्हा मला स्टारकास्ट बद्दल कळलं आणि जितू सर आहेत हे कळल्यानंतर तर माझा आनंद तर गगनापलीकडे गेला. पण ह्या चित्रपटात ओम तुझा हिरो आहे का? हो. ओम बरोबर हिरोईन म्हणून काम करताना कसं वाटलं तुला? ओमच्या आधीपासूनच मी खूप मोठी फॅन होती. मी पण आहे. नाही, जेन्युइनली मी पण आहे बाबा. हो हो, कारण त्याचे प्रत्येक कॅरेक्टर्स आणि वेगवेगळ्या शेड्सचे असतात आणि तो खूप ब्रिलियंट ऍक्टर आहे. त्यामुळे जेव्हा मला कळलं की ओम सोबत काम करायची संधी मिळणार आहे तेव्हा मी खूप एक्साइटेड होते. वा, तुंबाडची मंजुळा नवरसांनी भरलेला हा चित्रपट आहे. उद्यापासून 5 जून पासून सगळीकडे हा प्रदर्शित होतो आहे. तुम्ही आवर्जून बघा. तुम्हाला याच्यामध्ये सगळे नवरस पाहायला मिळतील आणि आनंद घ्याल. आपण या चित्रपटाविषयी खूप गप्पा मारूया, पण आज इथे येण्याचा उद्देश काही वेगळा आहे. स्वयंपाक पाण्यामध्ये इंटरेस्ट आहे का तुम्हाला? इंटरेस्ट आहे, पण मला फार काही जमत नाही. मला जे जमतं ते आता मी करून दाखवणार आहे. अच्छा, आणि तुला जो प्रियल? थोडाफार. हा, म्हणजे मूडवर आहे माझ्या. आज मूड आहे का तुझा? हो. नाहीतर काय, तुझा मूड नसेल तर आम्ही उपाशी राहू. नाही. चला मग खूप गप्पा मारूया. आपण स्वयंपाकघरात जाऊया. चला. बरं, तुम्ही आज पहिला पदार्थ जो करणार आहे तो कोण करणार आहे? मी करेन. लेडीज फर्स्ट. प्रियलजी करते. प्रियलजी, कुठल्या पदार्थाची तुम्ही निवड केलेली आहे? फणसाची भाजी. फणसाची भाजी. तू कोकणातली आहेस ना? कुठली? कुडाळची. सिंधुदुर्ग. आणि आपलं शूट पण तिथेच झालंय. सिनेमाचं सगळं शूट. मग तुला काय घरून डबा यायचा? हो, मग खरंच आहे अरे, खरंच आहे. भारी भारी पदार्थ तिची आई पाठवत राहील. आणि मग मी सगळ्यांना असं खायला द्यायची. नेहमी नाही द्यायची, पण कधी द्यायची. कमी असायचं अरे, खूप तिच्या पुरतं असायचं. पण एक दिवस मी ठरवलं होतं की पूर्ण सेटला असं काय काय द्यायची जेवढं असायचं सगळ्यांना वाटायची. आणि तिथे एक काकी होत्या, त्या खास असं जेवण बनवून आणायच्या आणि पूर्ण सेटला असं कोकणी पद्धतीचं खिलवायचं. वा, पदार्थाचं नाव काय तुझ्या? फणसाच्या बियांची भाजी. किती भारी. हिरोईन कोकणातली, शूटिंग झालंय कोकणात, पदार्थही कोकणातलाच, पण पाहायचंय सगळ्या महाराष्ट्राने. फणसाच्या बियाची भाजी म्हणजे आमच्या सिनेमासारखंच आहे. शूटिंग झालंय कोकणात, पण पाहायचं अख्ख्या महाराष्ट्राने. फारच भारी. सिनेमा पाहायचाय सगळ्या महाराष्ट्राने आणि जगभरातल्या सगळ्या मराठी रसिक प्रेक्षकांनी, पण आता पदार्थ पाहायचाय आपण सगळ्यांनी. घेऊन या लागणारं साहित्य काय? तुंबाडची मंजुळा चित्रपटाची नायिका आपल्यासाठी करणार आहे फणसाच्या बियांची भाजी. तुझ्या पात्राचं नाव काय? दर्शना. आणि तुझ्या पात्राचं नाव? केशव आणि दर्शना. चला मग दर्शना, जे लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांग. खोबरं, फणसाच्या बिया, बरं, कोथिंबीर, जिरं, कांदा, आलं लसूण, लाल तिखट, मीठ, लवंग, हळद आणि दालचिनी. वा, आणि काळी मिरी. फार छान. म्हणजे जरा भाजी खमंग दिसतीये. म्हणजे काळ्या मिरीचा झटका पण आहे, लाल तिखटही आहे आणि सगळंच आहे. तुला ही कोणी शिकवली भाजी? आजी. शिकवली नाही मी, म्हणजे आजी बनवत असताना पाहत होती. मग ते थोडंफार प्रयत्न करेन. मी काही म्हणजे मी ऑब्झर्व्ह करून. कितव्यांदा बनवतेस तू हे बाय द वे? पहिल्यांदा. अरे बाबा, रिस्की आहे म्हणजे पदार्थ. फणसाची परीक्षाच आहे. पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण तेल
बरं, कढई लागेल का? कढई लागेल. हो ठीक आहे. गॅस पेटवावा लागेल आधी. हो तुला मी आज स्वयंपाकात मदत करणार आहे हा, थोडी थोडी. करा, कारण खरंच काय? गरज आहे मला. सिनेमामध्ये तुझ्या खांद्यावरती नायिकेची जबाबदारी आहे, हो. इथे अख्खी जबाबदारी कशाला द्यायची ना? खरंय खरंय. थोडीशी मदत केलेली बरी. काय ओम सर? येस येस, करायलाच पाहिजे. पहिल्यांदाच बनवते ती. हो, परीक्षा नेमकी फणसाची का आपली तेच कळत नाही. आधी काय आपल्याला मसाले भाजून घ्यायचे का? आधी कांदा. हे काय आपल्याला आपण वाटणाची तयारी करतोय? हो आधी वाटण करूया. ठीक आहे. ओम सर, या सिनेमाने तुम्हाला काय वेगळं दिलं? म्हणजे ही कोकणातली भाषा तुला आधीपासून येत होती का काय? हे फार बोलणारं पात्र नाही आहे, त्याच्यामुळे मला फार बोलायची वेळ आली नाही. तसं ते मध्यवर्ती पात्रांपैकी एक आहे. त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण फार ते ऍक्टिव्हली काही करत नाही. त्याच्या बाबतीत गोष्टी घडत राहतात. सो ते माझ्यासाठी जरा नवीन होतं. पण ओम सर नाही बोलले तरी त्यांचा प्रभाव खूप पडतो. हो, आणि खरं. माझे समजा. नाही, मला हे फार नाही, मी जेन्युअनली सांगतोय. घाला घालू? कांदा घाला. चर्र आवाज तर चांगला आलाय हो. सुंदर है सुंदर. ना? छान. म्हणजे इतका छान चर्र आवाज मी खूप हो. दिवसांनी ऐकला. वा. प्रियल, हा. दिग्दर्शकाची बोलणी खावी लागली नाही नाही? नाही. का दिग्दर्शक खूप चांगले आहेत का तुम्ही खूप तयार होऊन खूप गेला होता? चांगले आहेत चांगले आहेत, दिग्दर्शक, चांगले चांगले आहेत. आणि एकदम त्यांचा समजावून सांगतात. पहिलाच चित्रपट आहे आणि खूप मोठे मोठे कलाकार असल्यामुळे हा, मी तुला तेच म्हणणार होतो की हे बहुतेक तुला करायचं आज. तू guess कर, मलाच तुझी करायचं. रेसिपी आहे, विसरू नकोस. हो तुला गाणंही गाता येतं असं मी ऐकलंय. हो हम्म. प्रयत्न करते मी. खरं खरं. नाही नाही, सुरात आहे सुरात. आता हे बघ, आज बरेच प्रयत्न इथे होत आहेत तर गाण्याचे होऊन जाऊ हो, हो, दे. हो. तर आम्हाला एखादं गाणं. त्याच्यात कमी रिस्क आहे, पण हा? त्याच्यात रिस्क कमी आहे. काय झालं? अरे तिला काही सांगितलं की ती माझ्याकडे काम सोपवते. नाही गाणं म्हणायचं असेल तर हा. कोणतं म्हणू? आपल्याच चित्रपटातलं मी म्हणेन तुंबाडची तुंबाडची मंजुळा मंजुळा वा, मधलं. म्हणा म्हणा. त्याच्यामध्ये असं वेगळं गावं म्हणून एक गाणं आहे हम्म. जे राहुल देशपांडे सर आणि आर्या आंबेकर यांनी म्हटलंय. वा, तर मी थोडासा प्रयत्न करते, काही चुकलं तर माफ. माफ करूनच सुरुवात करू आपण. ओके. घामाच्या थेंबात जन्माची पुण्याई, कष्टाच्या घासात हासते रखुमाई, गावात सगळी समाधानी, नाही कुणाची मनमानी, ठाऊक आहे मनोमनी साऱ्या जगाला, एवढं सदान द्या हो देवा, सुख शांती नांदो इथं सदा, सखळ भावे अमुची कथा भय महाराजा. वा, वा 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 वा. क्या बात आहे, भारी. क्या बात आहे, वा. हे अवघड चालेल रे गायला. हो, हो, अवघड हो. आहे. हा? म्हणजे हे कोकणातल्या वळणावळणासारखी ती अशी. हो, हो. खरंय, तू खरंय. छान गायली यार प्रियल. प्रयत्न चला. केला. नाही फार सुंदर गायलीस. त्याच्यात काय घालूया आता? आता आपण खडे मसाले घालूया. इतकी छान गायलीस की सगळी मदत तुला करावीशी वाटते मला. लवंग घालू. घाला घाला. त्याच्यानंतर काळी मिरी, दालचिनी, घाला घाला. ओके, जिरं, एवढं बस. टाक, थोडं लागलं, घाला ना. लागलं. हा, म्हणजे अगदीच तुम्ही. तुमच्या पुरतं नका बनवू. हो ना. हो. त्याच्यात काही आता बाकी घालायचं नाही. मीठ कधी लागतं? मीठ शेवटी. अच्छा. खोबरं घालावं लागेल. हा, खोबरं घाला ना मॅडम.